नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेकडूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो जे आहे, उद्या दिनांक आहे 14 सप्टेंबर आणि राज्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. ठिकठिकाणी आपल्याला जे आहे जोरदार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि उद्या 14 तारखेला सुद्धा जे आहे राज्यामध्ये आपल्याला उद्या सकाळपासूनच जे आहे राज्यामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. काही भागामध्ये आपल्याला जे आहे चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होईल, तर काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा या ठिकाणी होणार आहे. तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जसं की पाहायचं म्हटलं तर आता सध्या जे आपला अ, आता आज आहे 13 सप्टेंबर आणि आज रात्री दरम्यान आपलं जे आहे जसं की परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर, सोलापूर, आल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि नाशिक या परिसरामध्ये जे आपला आज शेतकरी मित्रांनो आज रात्री दरम्यान आपलं जे आहे, आज रात्रभर पाऊस राहणार आहे त्या भागामध्ये. काही भागामध्ये रिमझिम पाऊस सुरू राहील, तर काही भागामध्ये पावसाचा जोर हा जास्त पाहायला मिळेल. कारण की मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये फक्त पावसाला उघडीप राहील काही भागामध्ये. जसं की अकोला, अमरावती, नागपूर आणि जळगाव, मालेगाव, नाशिक या परिसरामध्ये पावसाला जे आपला आज फक्त मध्यरात्रीपर्यंत पाऊस राहील. परंतु मराठवाड्यामध्ये जसं की मराठवाड्यामधील जे छत्रपती संभाजीनगर भाग झाला, अंबड, जालना, बुलढाणा, तसेच जे आहे परभणी, हिंगोली, नांदेड, माजलगाव, बीड, गेवराई, लातूर आणि सोलापूर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रभर पाऊस राहील. उद्या सकाळपर्यंत म्हणजे पाठेपर्यंत पाऊस राहील. तर राज्यामध्ये जे आहे मराठवाड्यामधील पावसाचा जोर का का आपल्याला सध्या कमी होणार नाही. फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो काही भागामध्ये पावसाचा जोर हा कमी राहील, तर काही भागामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहील. तर आता शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्या आहे 14 सप्टेंबर आणि शेतकरी मित्रांनो जसं की आपण आता सांगितलं की राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये आपला पावसाची हजेरी आपल्याला आज रात्रभर पाहायला मिळेल. उद्या सकाळीसुद्धा जे आहे मराठवाड्यामध्ये जसं की बीड जिल्हा, लातूर जिल्हा, जालना, आल्यानगर जिल्हा, सोलापूर भाग आणि अकोला, अमरावती या भागामध्ये आपला उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. बीड जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस राहील. उद्यासुद्धा पाऊस राहील सकाळपर्यंत आणि सकाळी-सकाळीसुद्धा बीड जिल्हा, आल्यानगर जिल्हा आणि सोलापूर भागामध्ये पाऊस सुरू राहील आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये दुपारनंतर म्हणजे दुपारच्या दरम्यान जे आहे राज्यामधील पावसाचा जोर वाढेल. जसं की आपण आता सांगितलं की राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान काही भागामध्ये अतिवृष्टी होईल. तर आता उद्या दुपारच्या दरम्यान जे आहे आपलं जे अतिवृष्टी होणार आहे दुपारच्या दरम्यान, ते अतिवृष्टी जे आहे आपल्याला इगतपुरी, वाडा, पालघर, जोहार, शहापूर या भागामध्ये होईल. या भागामध्ये आपल्याला जे आहे ढगफुटी अतिवृष्टीसारखा पाऊस पाहायला मिळेल. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस राहील. कल्याण, डोंबिवली, जुन्नर, खेड, पुणे, गोरेगाव या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला चांगला ढगफुटी आणि अतिमुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान चांगला अतिवृष्टीसारखा पाऊस आपला म्हणजे अतिवृष्टीच होईल असा पाऊस त्या भागामध्ये राहील. गोरेगाव आणि लावासा, पुणे या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो चांगला अतिमुसळधार पाऊस आपला उद्या दुपारच्या दरम्यान पाहायला मिळेल. आणि रात्री हा जो पाऊस आपला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्या दरम्यान पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल. आजसुद्धा दुपारनंतर पावसाचा ठिकठिकाणी पाऊस झाला आपल्याला जसं की मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रसुद्धा काही भागामध्ये आज रात्री दरम्यान पाऊस होईल. शेतकरी मित्रांनो जसं आज दुपारनंतर पाऊस आला होता, तसं उद्यासुद्धा दुपारनंतर आपलं जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल. फक्त मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळपासूनच पावसाचे जोर या ठिकाणी कायम राहील. बीड जिल्हा, आल्यानगर जिल्हा या भागामध्ये पावसाला काही उघडीप राहणार नाही उद्या दिवस. त्या भागामध्ये उद्या सकाळच्या दरम्यानच काही भागामध्ये रिमझिम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारपासून ते रात्रीपर्यंत राज्यामधील पावसाचा जोर वाढणार आहे. उद्या आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपला उद्या दुपारच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान पाणीच पाणी होईल सगळीकडे. कारण की हा जो पाऊस आपला जे आहे सगळ्यात जास्त पाऊस आपला 14 तारखेदरम्यान राहणार आहे. 14 तारखेला हा जो पाऊस आपला जे आहे कोकणपट्टी झालं, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, खोपोली, मुंबई, कल्याण, डोंबिवली, इगतपुरी, जेजुरी, बारामती, दौंड, आल्यानगर जिल्हा, जामखेड, सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड, विटा, कोल्हापूर या सगळ्या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला रात्रीपर्यंत म्हणजे रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. चांगला ढगफुटीसारखा पाऊस राहील. काही भागामध्ये अतिवृष्टी होईल. तसेच रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे बीड जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं आणि आल्यानगर जिल्हा झालं या भागामध्ये रात्रभर पाऊस आपल्याला पाहायला मिळेल.
कारण की मराठवाड्यामधील जर सध्या आता पावसाला सुरुवात झालेली आहे, मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपला उद्याच्या दरम्यान म्हणजे उद्या 14 तारखेला जे आहे राज्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे. हा 14 तारखेला जे आपला संपूर्ण भागामध्ये पाऊस पडेल. ज्या भागामध्ये आतापर्यंत पाऊस पडला नाही त्या भागामध्ये सुद्धा जे आहे पावसाचा जोर हा जास्त राहील. त्या भागामध्ये उद्याच्या दरम्यान पाऊस राहील. तसंच शेतकरी मित्रांनो जे आपण उद्याच्या दरम्यान जे आहे रात्रभर पाऊस राहील. उद्या दुपारपासून पावसाला सुरुवात होईल. तर जवळजवळ रात्रभर आपल्या रात्रीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल. फक्त जे आहे काही भागामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान पाऊस राहील. तसे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे जसं की नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागामध्ये उद्या मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहील. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामधील आपल्याला सध्या आता परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. आजपासूनच पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आहे आणि उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहील. 15 सप्टेंबरला सुद्धा जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस राहील आणि 16 तारखेला जे आहे राज्यातील काही भागामध्ये पाऊस उघडेल, काही भागामध्ये पाऊस अजूनही सुरू राहील. तर 17 तारखेला सुद्धा जे आपल्या शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता राहणार आहे आणि 18, 19 जवळजवळ राज्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये मागच्या महिन्यात जसं झालं होतं म्हणजे ऑगस्ट महिन्यात सुद्धा जे आहे 13 तारखेला पाऊस सुरू झाला होता मागच्या महिन्यात आणि जवळजवळ सप्टेंबरचा म्हणजे पूर्ण ऑगस्टपर्यंत पाऊस राहिला होता 25 तारखेपर्यंत. तसंच या महिन्यामध्ये सुद्धा तसंच होणार आहे. या महिन्यामध्ये सुद्धा आजपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये म्हणजे 25 तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस राहील. फक्त काही भागामध्ये थोडाफार पावसाला उघडीप राहील. काही भागामध्ये थोडा वेळ उघडीप राहील काही भागामध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जी शेतीची कामे करायची असेल तर शेतकऱ्यांनी त्या उघडीपमध्ये आपली शेतीची कामे करू शकतात. म्हणजे दुपारच्या दरम्यान दुपारच्या आधी जे आहे दुपारपर्यंत काही भागामध्ये आपल्याला पावसाला उघडीप राहील. फक्त काही भागामध्ये पाऊस राहील. 16 तारखेला जे राज्यामधील काही भागामध्ये पाऊस पडेल तर काही भागामध्ये पावसाचा जोर हा कमी राहील. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता 3 दिवस म्हणजे आज आहे 13, 14, 15 या 3 दिवस जे आहे राज्यामध्ये जास्त पाऊस राहील. 3 दिवस जे आहे राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल. काही भागामध्ये अतिवृष्टी होईल. तर अतिवृष्टी जी होणार आहे ती फक्त मुंबई, पुणे, कोकणपट्टी या भागामध्ये आणि नाशिकच्या परिसरात इगतपुरी या भागामध्ये होईल. मराठवाड्यामध्ये चांगला अतिमुसळधार पाऊस पडेल. आपल्याला मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण जो अंदाज दिलेला आहे तो एकदम या ठिकाणी तुमच्या भागामधील अंदाज आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये 13 तारखेपासून पावसाचा जोर वाढेल. जसं की आजपासूनच पाऊस सुरू झालेला आहे. ठिकठिकाणी पाऊस पडला. फक्त आज आपल्याला जे आहे आज रात्रीपर्यंत सुद्धा आपल्याला पाऊस राहील. आज रात्री दरम्यान मराठवाडा तसेच जे आहे सोलापूर जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर आणि अकोला, जळगाव या परिसरामध्ये आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. थोडाफार पावसाला उघडीप राहील. परत मध्यरात्री दरम्यान परत पहाटेच्या दरम्यान पुन्हा एकदा सुरू होईल पाऊस मराठवाड्यामध्ये. उद्या सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे बीड जिल्हा, आल्यानगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि सोलापूर आणि सोलापूरच्या भागामध्ये आणि बारामती, दौंड, सातारा, सांगली, विटा या भागामध्ये उद्या सकाळच्या दरम्यानच पावसाची शक्यता राहील आणि इतर भागामध्ये दुपारनंतर पाऊस सुरू होईल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो जे आहे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या भागामधील सध्याचे वातावरण तुम्हाला हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तुमच्या भागामधील तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर धन्यवाद.